आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठापुढील सर्व यशवंत आणि त्यांचे पालक वगैरे, मुळात म्हणजे मला आता सध्या काय सांगावं ते सुद्धा समजत नाही आहे. पण गेल्या वर्षी मी राकेश अण्णासाहेब गिड्डे, एरंडोली तालुका मिरज जिल्हा सांगली येथून माझं 10वीपर्यंत शिक्षण हे मी रेशन संस्थेच्या साताऱ्यामध्ये पूर्ण केलं होतं. आणि त्यानंतर माझं इंजिनिअरिंग हे 2017मध्ये मी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमधून कंप्लीट केलं. 12वीपर्यंत तसा एकदम हुशार विद्यार्थी होतो, त्यामुळे घरचे म्हणत होते की कुठंतरी पहिल्यांदा एखादं चांगलं ॲडमिशन घे आणि मग पुन्हा नंतर तुला जे काही करायचं ते कर. मग इंजिनिअरिंगला घेतल्यानंतर ॲडमिशन घरच्यांना सांगून टाकलं होतं की आता मी काय नाही MPSC UPSCचा स्टडी करेन. आणि इंजिनिअरिंग चालू झालं आणि असं वाटलं की 2-4 दिवसातच इंजिनिअरिंग संपलं. बघता बघता लास्ट इयर देखील आलं आणि घरचे देखील म्हणत होते की आता मग काय करणार आहेस. बाकीच्या सगळ्यांचं सिलेक्शन झालं होतं. मग मी लास्ट इयरला असताना थोडी बहुत तयारी चालू केली. पहिल्यांदा PSIचा एक्झाम दिली होती, मग PSIची प्री झाली. मग पुन्हा राज्यसेवेची प्री लास्ट इयरला असताना दिली होती, जेव्हा माझे फायनल इयरचे पेपर चालू होते. आणि ते देत असताना मला एक समजून चुकलं की आपलं जे काही बेसिक वगैरे आहे 12वीपर्यंतचं ते खूप एकदम चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग आहे. मग मेमध्ये माझे इंजिनिअरिंगचे पेपर झाले. मग त्यानंतर मग मी पुण्यात आलो, जरा बुक्स वगैरे सगळे घेतले कुठले कुठले लागणार आहेत ते. आणि ते बुक्स घेऊन मग नंतर मी इस्लामपुरात गेलो, कारण मला माहीत होतं पुण्याचं वातावरण आपल्याला काही सोसणार नाही, आपण आपल्या गावाकडे जाऊन अभ्यास केलेला कधी पण चांगला आहे. मग मी इस्लामपुरात अभ्यासाला चालू केली. इस्लामपूरमध्ये मी 25 मेला मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. आणि सुरुवात करत असताना जरा सिनियरसोबत डिस्कशन केल्यानंतर मला काही गोष्टी समजल्या की हा सर्व जो काही अभ्यास आहे हा करत असताना जे आपले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत हे पहिल्यांदा की माहीत असायला पाहिजेत. अजून आपल्याला कशावरती वर्क करायला पाहिजे ते देखील माहीत असायला हवं. मग मला समजत गेले की माझी बैठक चांगली आहे, मी एक 7-8 तास आरामातमध्ये अभ्यास करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे डिसिप्लिन आहे, म्हणजे मी जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा मोबाईल माझा स्विच ऑफ असायचा. आणि सलग एक 1.5 ते 2 महिन्यात त्यांनी मला सांगितलं होतं की तू अभ्यास तर कर, पण त्यासोबत रिव्हिजन शेवटपर्यंत असायला पाहिजे. मग त्यामुळे मी 1 महिन्यामध्ये मेन्सचा सिलेबस कंप्लीट केला होता. आणि त्यानंतर मग मी 2 महिने रिव्हिजन केली होती, म्हणजे मला एक जवळपास 3 महिने मेन्ससाठी होते. आणि त्यानंतर मेन्स झाली. मला असं वाटत होतं माझे 400वरती मार्क्स येतील, चांगले मार्क्स होते. आणि अजून देखील एक असं विद्यार्थी असल्यासारखाच होतो. मग असं वाटायला लागलं यावर्षी पोस्ट भेटेल, मग यावर्षी थांबायचं, मस्तपैकी आपण आता वाळू आणि मुरमाला गाड्या लावायच्या आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं, असं एकदम निवांत होतो. मग त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी पुण्यात आलो. अधिकारीपणाची अशी काही विशेष काही क्वालिटीज माझ्या अंगी नव्हत्या, अभ्यासू होतो एवढा एकच गुण होता. मग पुण्यात आल्यानंतर हळूहळू समजायला लागलं की अरे आपण जे काही करतो आहे आपल्या अंगी पोटेन्शियल देखील भरपूर आहे. त्यामुळे सरांची जेव्हा पहिल्यांदा बोललो तेव्हा आमचं पहिल्यांदा डिस्कशन UPSC संदर्भात झालं होतं की तू आता ठीक आहे, तू यावर्षी तुला पोस्ट भेटेल, पण तू यावर्षी UPSCचा पासून स्टडी चालू कर. हळूहळू थोडी बहुत मॅच्युरिटी देखील यायला लागली की आपण आता अधिकारी होणार आहेत, त्या पद्धतीनं देखील अभ्यास करायला पाहिजे. आणि मेन्सला असताना काही गोष्टींचा मी अभ्यास देखील केला नव्हता. हिस्ट्री ज्याला मला मार्क्स येणार नाहीत माहीत होतं, त्यामुळे मी हिस्ट्रीचा अभ्यासच केला नव्हता, जे मी मेन्स झाल्यानंतर मग पुन्हा अभ्यास केला. इंटरव्ह्यूजला जे मध्ये स्टे पडला होता MPSCचा, त्यामुळे थोडासा कालावधी जास्त भेटला. आणि मला असं वाटतं की जो काही अधिकारी वगैरे की मी इथून पुढे होईन ह्या 5-6 महिन्याचा त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा वाटा असेल. 2-3 दिवसांपासून रिझल्ट लागल्यापासून असं जाणवतं की तुमचं एखादं यश देखील की नाही तुमच्या हजारो प्रॉब्लेम्सवरती एक सोल्युशन ठरू शकतं, याची आज देखील अनुभूती होते. आणि एवढं सगळं होत असताना कुठेतरी एक जबाबदारी देखील स्वतःला जाणवायला लागलेली आहे की आपण MPSCमधून काढलेले पोस्ट मिळवलेले आहे, पण ते करत असताना UPSCमधून देखील पोस्ट काढण्याची एक जबाबदारी माझ्यावरती. आणि मला नक्कीच असा एक विश्वास वाटतो की त्या 1-2 वर्षांमध्ये UPSCमधून देखील माझं लवकरच सिलेक्शन होईल. आणि तसेच माझे पप्पा माझ्या पूर्ण भावकीमध्ये कोणी देखील शिकलेलं नाही, सगळ्यांनी ITA केलेला आहे. आणि सगळेजण सध्या कुठे ना कुठे जॉब करतात गावाच्या तिथेच. पण माझे वडील ड्रायव्हर आहेत, तर त्यांनी मला चांगल्या पद्धतीनं शिकवलं. 7वीमध्ये असताना स्कॉलरशिप असायची आणि स्कॉलरशिपच्या वेळेस आमचे क्लासेस असायचे 12 वाजता. मग 12 वाजता मी सांगायचो की क्लासला चाललो आहे म्हणून, आणि दिवसभर खेळायचो, 5-6 वाजेपर्यंत क्रिकेट खेळायचो आणि घरी येऊन सांगायचो की अभ्यास करत तिथंच बसलो होतो.
मग पप्पांना देखील समजेन झालं की एवढा मुलगा नक्की अभ्यास कसा काय करायला लागला आहे. मग ते एके दिवशी आम्हाला बघायला आले शाळेमध्ये की नक्की काय करतो आहे. तर आम्ही सगळे मित्र त्यांना खेळताना सापडलो आणि मग वडिलांनी म्हटले ठीक आहे तू शाळा आता बंद कर आणि मस्तपैकी आता की नाही आमचे म्हशी वगैरे आहेत तर तू की नाही त्या चरायला घेऊन जा. मला देखील 2-3 दिवस छान वाटलं कारण मित्र आमच्या माळावरती की नाही खेळायला यायचे. मग आम्ही सगळेजण क्रिकेट मग माळावरती खेळायला चालू केलं. मग एक आठवडाभर झाला आणि कुठेतरी मग स्वतःलाच रडू यायला लागलं की सगळेजण की नाही शाळेत चालले आहेत. पुन्हा नंतर मित्र पण खेळायला यायचे बंद झाले. एक आठवडाभर मस्तपैकी मग मी देखील एन्जॉय केलं होतं माळावरती मसरांना वगैरे चरायला. पण नंतर मग मी स्वतः पप्पांची माफी मागितली आणि म्हटलं की इथून पुढे शाळा वगैरे नीट शिकेन. आज याचा गोष्टीचा मनस्वी आनंद आहे की पुन्हा नंतर पप्पांना कधी सांगायची गरज भासली नाही की बाबा तू अभ्यास कर. आणि अजून देखील अधूनमधून टोमणे मारत असतात की आता आमच्या पॅन्टा तुम्हाला बसतेत, आमच्या चपला तुम्हाला बसतेत, जास्त काही सांगायची तुम्हाला गरज भासणार नाही. हे जे काही यश आहे ते यामध्ये माझे आईवडील, माझे शिक्षक, अगदी अंगणवाडीपासूनच्या ज्या मोठ्या बाई आहेत त्या, शाळेमधील लोकरे सर असतील किंवा अगदी MPSCचा अभ्यास करत असताना मला पुस्तकामधून भेटलेले विश्वनाथ पाटील सर असतील आणि बाकीचे शिक्षक असतील, या सर्वांच्या मी ऋणात राहणं पसंत करेन. MPSCचा अभ्यास करत असताना सुरुवातीपासून अगदी प्री आणि मेन्सचा देखील फॉर्म मी स्वतः भरलेला नाही आहे. माझ्या मित्रांनी सगळं सहकार्य केलं. अगदी राहायला देखील मी मित्रांच्या रूमवरती होतो आणि माझे मेसचे देखील पैसे माझे मित्रच भरत होते. मग माझ्यावरती ही देखील एक जबाबदारी आहे की इथून पुढे मित्रांना देखील चांगल्या पद्धतीने मी गाईड करावं. शेवटी एवढं सांगतो की मी माझा MPSCचा अभ्यास करत असताना माझी जी काही वॉलपेपर होता तो रमेश गोलप सरांचं एक काही वाक्य होती. त्यामध्ये असं लिहिलं होतं की लढलास तू आजवर, मिळवलंस बरंच काही, पण कर निर्धार अजूनही तुला इथं थांबायचं नाही. तुम्हाला एक आश्वस्त करतो की मी इथून पुढे चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून UPSCमधून देखील की नाही चांगली पोस्ट काढण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. थँक्यू सर.